मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2026 मोठे अपडेट TKYC पात्रता बंद झालेले अर्ज पुढे काय? नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गेल्या काही दिवसांत या योजनेबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. काही महिलांना हप्ता मिळाला आहे, काहींना मिळालेला नाही. काही जणींची नावे यादीतून कमी झाल्याचे सांगितले जात आहे. EKYC बाबतही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. योजना सुरू करण्यामागचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना नियमित आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये इतकी आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते. आता काय मोठे अपडेट आले आहे? राज्य शासनाने लाभार्थ्यांची माहिती पुन्हा तपासण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये आधार पडताळणी, EKYC, बँक खाते, कागदपत्रे आणि पात्रता यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर पात्र महिलांची संख्या सुमारे 1,67,00,000 इतकी निश्चित करण्यात आल्याची माहिती विविध वृत्तांमधून समोर आली आहे. मात्र अंतिम आकडेवारी शासनाकडून वेळोवेळी बदलू शकते. त्यामुळे अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. EKYC म्हणजे काय? अनेक महिलांना हा प्रश्न पडतो. EKYC म्हणजे तुमची ओळख, आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहितीची अधिकृत पडताळणी. जर EKYC पूर्ण नसेल तर पुढील हप्ता अडकू शकतो किंवा अर्ज प्रलंबित राहू शकतो. कोणत्या कारणामुळे नाव कमी होऊ शकते? चला आता हे समजून घेऊ. जर अर्जामध्ये चुकीची माहिती भरलेली असेल, जर आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असतील, जर आधार आणि बँक खाते जुळत नसेल, जर EKYC वेळेत झाली नसेल, किंवा शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेच्या अटी पूर्ण होत नसतील, तर संबंधित अर्जावर पुनर्तपासणी होऊ शकते आणि आवश्यकतेनुसार लाभ थांबवला जाऊ शकतो. पात्रता का तपासली जाते? अनेकांना वाटते की सरकार अचानक नावे कमी का करते? यामागचा उद्देश एकच असतो. योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा. चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेल्या व्यक्तींना लाभ जाऊ नये. सरकारी निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा. जर हप्ता आला नसेल तर काय करावे? सर्वप्रथम घाबरू नका. तुमचे बँक खाते तपासा. आधार लिंक आहे का ते तपासा. EKYC पूर्ण झाली आहे का ते तपासा. तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. गरज वाटल्यास संबंधित सरकारी कार्यालय किंवा अधिकृत सेवा केंद्राशी संपर्क साधा. बँक खात्याबाबत महत्त्वाची माहिती. अनेक वेळा अर्ज मंजूर असतो, पण बँक खाते निष्क्रिय असते. आधार लिंक नसतो. नावामध्ये स्पेलिंगची चूक असते. अशा छोट्या कारणामुळेही पैसे अडकू शकतात. अफवांपासून सावध रहा. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल होत असतात. योजना बंद झाली. सर्वांचे पैसे थांबले. पुन्हा अर्ज करा. अशा कोणत्याही संदेशावर त्वरित विश्वास ठेवू नका. फक्त शासनाच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? आधार अपडेट ठेवा. मोबाईल नंबर चालू ठेवा. बँक खाते सक्रिय ठेवा. कागदपत्रे सुरक्षित ठेवा. EKYC वेळेत पूर्ण करा. वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
प्रश्न ई-केवायसी नसेल तर पैसे मिळतील का? जर शासनाने ई-केवायसी अनिवार्य केली असेल आणि ती पूर्ण नसेल तर लाभात अडचण येऊ शकते. प्रश्न नाव यादीतून कमी झाले तर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा आणि आवश्यक कागदपत्रांसह मार्गदर्शन घ्या. प्रश्न 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात का? पात्र लाभार्थींना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत दिली जाते. हप्ते आणि त्यांचे वेळापत्रक शासनाच्या निर्णयांवर अवलंबून असते. शेवटी एक महत्त्वाची विनंती. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमची कागदपत्रे अद्ययावत ठेवा. अधिकृत सूचना नियमित तपासत राहा. निष्कर्ष. मित्रांनो, आज आपण पाहिले लाडकी बहीण योजनेतील ताजे अपडेट. ई-केवायसीचे महत्त्व, पात्रतेची तपासणी, हप्ता का अडकू शकतो, नाव कमी होण्याची संभाव्य कारणे, महिलांनी कोणती काळजी घ्यावी. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक पात्र महिलेपर्यंत नक्की पोहोचवा. पुढील अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद.